नमस्कार मंडळी, मी तुमचा होस्ट अमर विरगड या ब्लॉगमध्ये स्वागत करतो। इंट्रो बघून आपल्याला समजलेच असेल आज आपण कुठे जात आहोत। तर आपण आज ओझर गणपती म्हणजेच अष्टविनायकातील 7वा गणपती दर्शनाला जात आहोत। आपल्याला इथे कसे यायचे हे मी आपणास थोडक्यात सांगतो। इथे जर आपणास यायचं असेल तर फर्स्ट जुन्नर तालुक्यात यावे लागेल। जुन्नर हा पुण्यातील एक तालुका आहे। जुन्नरमध्ये आल्यावर जुन्नरपासून नारायणगावपर्यंत आपल्याला जावे लागेल। नारायणगावपासून फक्त 8 किमी अंतरावर हे भव्य दिव्य मंदिर आहे। मंदिर जवळजवळ आल्यावर आपल्याला प्रशस्त अशी पार्किंग दिसेल। इथे 2 व्हीलरला मोफत सोय दिली जाते व 4 व्हीलरला 50 रुपये प्रति गाडीनुसार पार्किंग अवेलेबल आहे। पार्किंगची इथे खूप उत्तम सोय आहे व सुंदर पार्किंग आहे। पार्किंगच्या समोरच आपल्यास कुकडी नदीचे भव्य सुंदर रूप आपणास बघण्यास भेटेल। हे नदी खूप सुंदर आहे। आणि आपल्याला जर अष्टविनायकाची आपण यात्रा करत असाल किंवा फक्त ओझर गणपतीच्या दर्शनाला येत असाल तर इथे ट्रस्टकडून यात्रेकरूंना राहण्याची आणि निवासाची खूप चांगली व्यवस्था आहे। अतिशय योग्य दरात उपलब्ध आहे। भक्त भवन क्रमांक 1 ते 5 यात्रेकरूंसाठी उपलब्ध आहे। खोल्या प्रशस्त, स्वच्छतापूर्ण आणि हवेशीर आहेत। ओझर शहरात राहण्यासाठी एकमेव उत्तम पर्याय आहे। इथे महाप्रसाद म्हणजेच महाराष्ट्रीयन पाककृती हे मंदिराभोवतीचे वैशिष्ट्य आहे। दक्षिण भारतीय व उत्तर भारतीय पराठे, वडापाव परिसरामध्ये विविध परवडणाऱ्या किमतीत आहेत। प्रकारच्या चांगल्या खाद्यपदार्थांनी भरलेले हे मंदिर भोग देखील खूप लोकप्रिय आहे। विशेषतः महाप्रसाद वाटप जिथे दररोज हजारो लोक येतात व महाप्रसादाचा लाभ घेतात। अष्टविनायकातील 7वा गणपती म्हणजेच ओझर विघ्नहर। या गणपतीला विघ्नेश्वर म्हणूनही ओळखले जाते। विघ्न म्हणजे कार्यात बाधा, येणारी बाधा आणि हर म्हणजे दूर करणारा। ओझरमधील श्री विघ्नहर हा अष्टविनायकापैकी सर्वात श्रीमंत गणपती आहे। ओझर हे गाव कुकडी नदीवर वसलेले आहे। या मंदिराबद्दलचे इतिहास मी आपणास थोडक्यात सांगतो। राजा अभिनंदनने त्रिलोकाधीश होण्यासाठी यज्ञ सुरू केले। त्यावेळेस भयभीत होऊन इंद्राने या यज्ञात विघ्न आणण्यासाठी विघ्नासूर राक्षसाची उत्पत्ती केली व त्या यज्ञात विघ्न आणण्यास सांगितले। त्याने एक पायरी पुढे जाऊन सर्वच यज्ञामध्ये विघ्न आणायला सुरुवात केली। यामुळे ऋषीमुनींनी विघ्नासुराचा बंदोबस्त करण्याची गणपतीला विनंती केली। गणपतीने पराभव केल्यानंतर विघ्नासूर गणपतीला शरण गेला। विघ्नासुराने गणपतीला विनंती केली की तुमचे नाव घेण्याआधी माझे नाव व भक्तगणांनी घ्यावे व तुम्ही इथेच वास्तव्य करावे। विघ्नासुराची ही विनंती गणपतीने मान्य केली व तो या ठिकाणी विघ्नहर नावाने वास्तव्य करू लागला। हे मंदिर 1785 मध्ये बाजीराव पेशव्यांचे भाऊ चिमाजी आप्पा यांनी हे देऊळ बांधून त्यावर सोनेरी कळस चढविला आहे। विघ्नहराच्या मंदिराच्या पुढे 20 फूट लांब सभागृह असून आतील गाभारा 10 बाय 10 फुटाचा आहे। मंदिराच्या कडेने मजबूत संरक्षक भिंती आहेत। तेथील पूर्वाभिमुख मूर्तीच्या कपाळावर हिरा व डोळ्यामध्ये आणि नाभीवर माणिक आहेत। इथे चतुर्थीला भाद्रपद गणेश जयंतीला इथे 4 दिवस मोठा उत्सव साजरा केला जातो। गणेश उत्सव व संकृष्ट चतुर्थीला लोक इथे दर्शनासाठी खूप गर्दी करतात। आम्ही इथे ज्यावेळेस पोचलो त्यावेळेस दिवस मावळ्याची वेळ झाली होती व हे मंदिर दिवस मावळताच्या वेळेस खूप सुंदर दिसत होते व इथे लाइटिंग व बघण्यासारखे होते। कारण या मंदिराने मंदिराचा परिसर खूप स्वच्छ सुंदर असा ठेवला आहे।
आम्ही लकी मानतो, कारण आम्ही ज्यावेळेस इथे आलो त्यावेळेस आम्हाला 7 वाजताची महाआरती भेटली। ते बघून आम्हाला खूप बरे वाटले व त्या आरतीचा लाभ घेण्यासाठी आम्ही खूप एवढं लांबून आलो होतो व ते आम्ही लकी मंदिराच्या जवळील श्रीराम, सीता, लक्ष्मण व हनुमानाच्या मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही परतीचा प्रवास सुरू केला। व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।